हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओस अकॅडमी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. जिथे आपण शिकत असतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर आपला हा फाउंडेशन बॅच सीरीज सुरू आहे. त्यामध्ये आपण मॅथ हा टॉपिक घेत आहोत. एक मॅथचा टॉपिक घेणार, मग एक रिझनिंगचा, असं आपण फाउंडेशन बॅचमध्ये मॅथ आणि रिझनिंग पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. जे पण महाराष्ट्र म्हणजे स्टेट लेव्हलमध्ये जेवढ्या पण एक्झाम येतात, सेंट्रल लेव्हल पण वर पण जेवढ्या पण एक्झाम येतात, त्या सगळ्यांचा सिलेबस आपण ॲज अ फाउंडेशन बॅचमध्ये कव्हर करत असतो. अगदी बेसिक लेव्हलपासून तर हाय लेव्हलपर्यंतचे क्वेश्चन, जे पण परीक्षा देण्यावाले क्वेश्चन्स आहेत, ते सगळे आपण इथे बघत असतो. तर चला, तर मग आपला जो टॉपिक सुरू आहे रेशो आणि प्रपोर्शन, त्यामध्ये आज आपण थोडे हाय लेव्हल प्रॉब्लेम बघणार आहोत. आपण बेसिक प्रॉब्लेम केले, मॉडरेट लेव्हल प्रॉब्लेम केले आणि आज थोडे त्याच्यापेक्षा जास्त कन्सेप्टवाले प्रॉब्लेम करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे आपल्या लेव्हल एकदम सेम होऊन जाणार. ठीक आहे. चला, तर मग आजच्या प्रश्नाची सुरुवात डायरेक्ट आजच्या सेशनची सुरुवात डायरेक्ट आपण प्रश्नापासूनच करूया. होमवर्कमध्ये मी काही मागचा एक प्रश्न दिला होता, त्या प्रश्नापासून आपण डायरेक्ट सुरुवात करूया. चला. ओके. तर सगळ्यांनी मोबाईलमध्ये आपली पीडीएफ ओपन करून घ्या. ठीक आहे. मी बीडीएस अकॅडमी या चॅनलवर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ पाठवलेली आहे. ते तुम्ही पीडीएफ ओपन करून त्याच्यातले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब नसेल केले, लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आणि जो कोणी नवीन विद्यार्थी असेल त्यांनी आपल्या बीडीएस अकॅडमी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. चला, तर आज आपण प्रश्न बघणार आहोत. होमवर्कसाठी दिला होता. 3 पेट्यातील गोळ्यांची संख्या 3:5:7 या प्रमाणात आहे. जर प्रत्येक पेटीत 15 गोळ्या वाढवल्या तर हे प्रमाण 6:9:13 असे बदलते. तर सुरुवातीला तिन्ही पेट्यांतील गोळ्यांची एकूण संख्या किती होती ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. चला, इंग्लिशमध्ये वाचून घेऊया. द नंबर ऑफ बॉल्स इन 3 बॉक्सेस आर इन द रेशो 3:5:7. इफ 15 balls are added in each box, this ratio changes 6:9:13. The total number of balls in the 3 boxes in the beginning was. ठीक आहे. चला, तर प्रश्न तुम्हाला कळला का? मी सांगतो तुम्हाला काय म्हटलंय इथे. 3 पेट्या आहे. ठीक आहे. 3 पेट्यातील गोळ्यांची संख्या, 3 पेट्या समजा, हे 1, 2 आणि 3. ठीक आहे. अशा 3 पेट्या दिल्या आहे आणि त्या 3 पेट्यातील गोळ्यांची संख्या दिली आहे रेशोमध्ये 3:5:7. ओके. जर प्रत्येक पेटीत 15 गोळ्या वाढवल्या. आता ते काय म्हणताय, की जर प्रत्येक पेटीत 15 गोळ्या वाढवल्या तर त्यानंतर काय होत आहे, की हे प्रमाण जे आहे, म्हणजे हे जे पहिले प्रमाण होतं 3:5:7, 15 गोळ्या वाढवल्यानंतर त्याचं प्रमाण म्हणजेच रेशो चेंज होऊन राहिला. किती होऊन राहिलाय? 6:9:13. किती? 6:9:13. 6:9:13 एवढा रेशो होऊन राहिलाय. ठीक आहे. तर सुरुवातीला तिन्ही पेट्यातील गोळ्यांची एकूण संख्या किती होती ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर सुरुवातीला हे जे आहे 1, 2, 3 पेट्यामध्ये ह्या गोळ्यांची संख्या किती होती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. चला, कसं करणार? कारण मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर यामध्ये आपण काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले गॅप फाइंड आउट करत असतो. जर आपल्याला गॅप दोघांमध्ये सेम दिसली तर मी जो कन्सेप्ट सांगितला त्या कन्सेप्टने आपण समोर जात असतो. जर गॅप समोर नसली, गॅप कोणातच बरोबर नसेल दिसेल, त्या गॅप आपल्याला नाही मिळत असेल व्यवस्थित इक्वल मध्ये, तर आपण एक्स मेथडचा यूज करतो दोन समीकरणाला मॅच करून. ठीक आहे. चला बघूया. याच्यात कितीची गॅप आहे? 3 ची गॅप आहे. 9 मधून 5 गेले, कितीची गॅप आली? 4 ची गॅप आहे. ठीक आहे. आणि 13, 10 तून 7 गेले 3, म्हणजे याच्यात कितीची गॅप आहे? 6 ची गॅप आहे. ओके. म्हणजे इथे ह्या दोघांमध्ये गॅप आपल्याला सारखी दिसत नाही. ठीक आहे. सगळ्याची गॅप काय वेगवेगळी आहे. तर आपल्याला इथे आता फाइंड आउट करता येणार नाही. तर त्यासाठी आपण दुसरे वे सांगितलं होतं. बघा, पहिला वे काय आहे? 3 आणि 6 याची गॅप बघायची. 9 आणि 5 जर ह्या गॅप 3, 3, 3 राहिले असते तर 3 ची व्हॅल्यू 15 तर 1 ची व्हॅल्यू किती, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं असतं. पण इथे गॅप आपल्याला सारखी दिसत नाहीये. तर मग आता काय करायचं? जर गॅप सारखी दिसत नाही विद्यार्थ्यांनो, तर काय करायचं? याच्यातली गॅप बघायची, ह्या दोन वरच्या समीकरणामधली, रेशो मधली. 5तून 3 गेले 2 राहिले. इथे 7तून 5 गेले 2 राहिले. इथे काय होणार? 9तून 6 गेले 3 राहिले. अच्छा. आणि इथे ठीक आहे, 10तून 9 1 आणि हे 3 4 राहिले. म्हणजे बघा, इथे पण आपल्याला गॅप सारखी दिसून नाही राहिली. जर इथे 3 आले असते विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या 3नी आपण ह्या 3 टर्मला मल्टिप्लाय केलं असतं
आणि ह्या दोन्ही आपण ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं असतं तर आपल्याला गॅप मिळाली असती. पण इथे किती येऊन राहिले? ठीक आहे, 13तून 9 गेले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 4. म्हणजे इथे पण गॅप सारखी नाही आहे. म्हणजे आपण आपला तो कन्सेप्ट इथे यूज करू शकत नाही. तर या कन्सेप्ट मध्ये काय यूज करायचे, कशा प्रकारे याला प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचे ते आपण इथे बघूया. ठीक आहे, गॅप सारखी नाही विद्यार्थी मित्रांनो, तर या कंडिशन मध्ये काय करायचं? या कंडिशन मध्ये कोणतेही दोन समीकरण घेऊया, आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला हे दोन जे आहे काय म्हणतात पेट्या, ह्या दोन पेट्या आपण घेऊया. ठीक आहे, 1 आणि 2. ओके, 1 आणि 2 आपण घेऊया. ठीक आहे, तर पहिल्या वेळेस काय होतं 3x. ओके, तीन पेट्यात गोड्यांची संख्या. तर पहिल्या पेटीत किती एवढ्या गोड्या होत्या, दुसऱ्या पेटीत 5x गोड्या होत्या. ठीक आहे, आता याच्यात काय तो 15 गोड्या प्रत्येक याच्यात ऍड करून राहिला, तर +15 इथे करू आणि +15 इथे करू. मग यांचा रेशो काय होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? चेंज होऊन राहिला. तर काय कशात चेंज होऊन राहिला? 6/9 मध्ये चेंज होऊन राहिला. ठीक आहे, तर आता तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन ते येतेच काढता, तुम्हाला समीकरण सॉल्व्ह तर करता येतेच. याच्यावरनं काय मिळणार आपल्याला? x ची किंमत मिळणार. मग हे x ची किंमत मिळाल्यानंतर ह्या तिन्ही मध्ये आपण काय करू? पुट करू. ठीक आहे, तर समीकरण सॉल्व्ह करून देऊ की करता येणार तुम्हाला? करून देऊ. चला बघा कसं करायचं. आपण याला काय करत असतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो अशा प्रकारे. ठीक आहे, ओके, चला करा. काय करणार आपण? 9 गुणीला पूर्ण या टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि 6 गुणीला पूर्ण या टर्मला मल्टिप्लाय करायचं. 9 त्रिक 27, 27 1. ठीक आहे, 15 5 75, 15 7 9, 15 7 1 5, 15 8 120 आणि 15 9 135. ठीक आहे, ओके, इक्वल टू 6 नी या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. 6 पंचे 30, 15 सख 90. ठीक आहे, चला आता हे 27 x आहे, राईट हँड साइडला जाणार, म्हणजे 30 मधून 27 गेले तर किती उरले विद्यार्थ्यांनो? 3x. ठीक आहे, ह्या 30 मधून 27 काढले, 3x उरले. आता हे 135 आहे, 135. ओके, 135 मधून आता आपण काय करू? 90 मायनस करू, कारण ते 90 इकडे येणार. किती येणार? 135 मायनस 90 होणार. तर किती राहणार विद्यार्थी मित्रांनो? हे 5. ओके, 10 तून 9 गेले, 1 आणि 3 4 राहिले, म्हणजे 45 इथे उरणार. ठीक आहे, तर 1 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? 45/3. म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? सांगा पटकन. 15. किती मिळाली आपल्याला? 15. आणि आपल्याला विचारलं काय आहे? तर तिन्ही पेट्यातील गोड्यांची एकूण संख्या किती? जर सेपरेट सेपरेट विचारलं असतं तर 15 गुणीला 3 केलं असतं, 15 गुणीला 5 केलं असतं, 15 गुणीला 7 केलं असतं. जर सेपरेट सेपरेट विचारलं असतं, पण आपल्याला तिन्ही सुरुवातीला किती गोड्या आहेत ते आपल्याला इथे विचारलंय. तर इथे काय करणार? जसे 3x आहे प्लस 5x होणार प्लस 7x होणार. म्हणजे टोटल किती एक किती किती झाले? हे 7 5 12, 12 आणि 3 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 15x. तर इथेच काय करू? 15 गुणीला 15, 15चा स्क्वेअर किती होतं? 225. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. म्हणजे इथे म्हणता येणार की तिन्ही पेट्यातील गोड्यांची एकूण संख्या सुरुवातीला किती होती? 225. ऑप्शन आहे का? ऑप्शन ए. हे झालं आन्सर. या प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ओके, ठीक आहे, चला लिहून घ्या प्रश्नाला. चला पुढचा प्रश्न बघूया. याच कन्सेप्टवर बेस आणखी एक प्रश्न बघूया. चला या प्रश्नाला सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनी. चला, 3 वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आहे 3:4:5 या प्रमाणात आहे. जर प्रत्येक वर्गात 10 विद्यार्थी वाढवले तर हे प्रमाण 6:7:9 असे बदलते. सुरुवातीला तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती होती ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, सेम प्रश्न आपल्याला. ठीक आहे, सेम प्रश्न दिलेला आहे. द नंबर ऑफ स्टुडंट इन द 3 classes आर इन द रेशो 3:4:5. If 10 students are increases in each class, this ratio changes to 6:7:9. The total number of students in 3 classes in the beginning was. ठीक आहे, हे त्याचे ऑप्शन आहे. चला 3 क्लासेस दिलेले आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ठीक आहे, असे 3 क्लासेस दिले आहेत. 3 वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आता दिली आहे, पण ते रेशो मध्ये आहे 3:4. हे 3 क्लास आहे आणि हे विद्यार्थ्यांची संख्या आहे.
आता यात काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की जर प्रत्येक वर्गात 10 विद्यार्थी वाढवले, आता किती विद्यार्थी वाढून राहिले? 10. ठीक आहे. तर हे प्रमाण 6:7:9 असे बदलते. 6:7:9 असे बदलते. तर सुरुवातीला तिन्ही वर्गातील एकूण संख्या किती होती? तर सुरुवातीला तिन्ही वर्गातील एकूण संख्या आपल्याला फाइंड आउट करायची. ओके. चला याच्यातली गॅप बघून घ्या. 6तून 3 गेले 3 राहिले, 7तून 4 गेले किती राहिले? इथे पण 3 राहिले आणि 9तून 5 गेले 4 राहिले. म्हणजे इथली गॅप सारखी नाही. ओके. चला ही गॅप बघा. 4तून 3 गेले 1 राहिले, 5तून 4 गेले 1 राहिले, 7तून 6 गेले 1 राहिले आणि 9 इथे 2 आले. पण इथे पण गॅप आता काय आहे विद्यार्थी मित्रांनो सारखी नाही. ठीक आहे. चला एक्स मेथड आपण ह्या दोन समीकरणाला घेऊन आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. कसं करू? 3x + 10 अपॉन मध्ये 4x + 10 इज इक्वल टू रेशो काय बनून राहिला? 6/7. ठीक आहे. जर तुम्ही याला क्रॉस केलं तर काय मिळणार? 7 × 3 = 21x, 7 × 10 = 70, 6 × 4 = 24x, 6 × 10 = 60. ओके. हे 21 आपण इकडे घेऊन जाऊया म्हणजे 24 मधून 21 गेले तर किती उरले? 3x. आणि या 70 आहे हे 60 लेफ्ट हँड साइडला आणलं. ठीक आहे. तर 70 मधून 60 गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 10. किती राहिले? 10. मग आता x ची व्हॅल्यू किती मिळाली? 10/3. x ची व्हॅल्यू किती मिळाली? 10/3. आता हे पॉसिबल आहे का? मुलाची संख्या x मध्ये 10/3 येऊ शकते का? नाही येऊ शकते. डिपेंड करते आपल्याला की शेवटी काय असते. शेवटी तर आपल्याला काय काय काढायचं आहे? सुरुवातीला तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या. आपण फायनल प्रश्नापर्यंत नाही पोहोचला. मला फक्त हे सांगायचे आहे की x ची व्हॅल्यू पॉइंट मध्ये बी येऊ शकते, कशात पण येऊ शकते. ठीक आहे. मग ते फायनल व्हॅल्यू भले आपली पॉइंट मध्ये नाही आली पाहिजे. कारण विद्यार्थी पॉइंट मध्ये नसतात, राऊंड फिगर मध्ये असतात. ठीक आहे. चला तर x ची व्हॅल्यू किती आली? 10/3. याला आपण काय करू शकतो? 3.33 असं बी लिहू शकतो. पण असं न लिहिता आपण ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यू मध्ये याला ठेवूया. ठीक आहे. सुरुवातीला किती 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 मुलं होते वर्गामध्ये? किती मुलं होते विद्यार्थी मित्रांनो? बघा इकडे किती होते? 3x + 4x + 5x. टोटल एवढे विद्यार्थी होते. किती विद्यार्थी होते सुरुवातीला? एवढे. मग प्रत्येक वर्गात 10 वाढवले तर मग एवढे विद्यार्थी झाले. ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये 3x 4x + 5x यांची ऍडिशन किती होते? 5 आणि 4 9, 9 आणि 3 किती होते? 12x. किती होते? 12x. तर 12 गुणीला आपण काय करू? x ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10/3. तर हे 12 गुणीला 10/3 लिहू. तर हे किती आले? 3 × 12. 4 × 10 = 40. ऑप्शन मध्ये 40 आहे का? म्हणजे ऑप्शन हे रॉंग आहे. ठीक आहे. हे ऑप्शन थोडे वेगळे आहे. ठीक आहे. याचं उत्तर किती येणार? 40 येणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मी इथे तुमच्यासाठी दुसरे ऑप्शन लिहितो. जसे A, B, C आणि D. ठीक आहे. इथे ऑप्शन लिहितो 30, 50, 40 आणि हे 60. ठीक आहे. तर या ऑप्शन मधून कोणता ऑप्शन येऊन राहिला? ऑप्शन सी. ऑप्शन सी हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. हा आता सांगितलं ना तिन्ही वर्गातले ऍडिशन केली ना 3x + 4x + 5x 9 एक मिनिट याला डिलीट करू दे मला. ओके मी त्याला डिलीट केलं ऑप्शनला. हा आता बोल काय म्हणत होता? हा तिन्ही वर्गातले काढायचे आहे एकूण. तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती होऊन राहिली? रेशो मध्ये किती होऊन राहिली? किती होऊन राहिली रेशो मध्ये? 3 + 4 किती होते? 7. 7 + 5 किती होते? तर इथे मी 12x लिहिलं आहे की नाही? म्हणजे हे टोटल संख्या झाली ना 12x. तुम्ही काय केलं 12 गुणीला x किती आलं? 10/3 इथे लिहिलं. तर अशा प्रकारे तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती आली? 40 आली. ठीक आहे. नाही समजलं? हा जर आता आपल्याला समजा सेपरेट काढायचं आहे. सेपरेट काढायला बसलो ना आपण तर हे किती ऍड होऊन राहिले? 12. पण हे 40/12 घेऊ आपण. जर हे टोटल अपॉन मध्ये टोटल जर याची काढतो म्हटले पहिल्या वर्गाची तर इंटू 3 करणं पडेल. ठीक आहे.
तर 3 चो 12 म्हणजे 4 10 40 म्हणजे पहिल्या वर्गात किती आले 10 स्टुडंट. ठीक आहे. नाही ऑप्शन मोठे मोठे दिले आहे ऑप्शन मी काटले ना कट केले ना तेच तर. जर आता तिकडे दिसलं नाही जर आता समजा पहिल्या वर्गाचं आपल्याला काढायचं आहे तर 3x आहे 3 गुणिला x किती आहे x ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो 10/3 तर 3 3 कॅन्सल झाले म्हणजे पहिल्या वर्गात 10 विद्यार्थी आहे दुसऱ्या वर्गात 4 आहे 4x तर 4 गुणिला 10/3 आता इथे काय होऊन राहिलं इथे पॉइंट मध्ये येऊन राहिलं म्हणून त्यांनी सेपरेट सेपरेट नाही विचारलंय. ठीक आहे. टोटल किती आहे ते विचारलं. ओके चला आता ऑप्शन मी कट केलं ते ऑप्शन होऊन जाते कधी कधी टायपिंग मिस्टेक होऊन जाते तर हे ऑप्शन मी दिलेले आहे ह्या ऑप्शन मधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके तर याच पद्धतीने आपल्याला तीन चार पद्धतीने आपल्याला याला सॉल्व्ह करता येते. एक्स मेथड पण तुमच्यासाठी बेस्ट आहे जर तुम्हाला हे गॅपिंग व्यवस्थित इक्वल नाही दिसली तर. ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. पुढचा प्रश्न बघूया. हे थोडे लेवलचे प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो या समोर आपण हे पूर्ण बेसिक्स कंप्लीट करून घेतलेले आहे. ज्यांनी कोणी बेसिक्स कंप्लीट नाही केले सगळ्यात पहिले बेसिक्स व्हिडिओ बघून या आपले बेसिक स्ट्रॉंग करून या मगच या प्रश्नाला हात लावायचा प्रयत्न करा. ठीक आहे ओके चला चला लक्ष द्या सगळ्यांनी. समोरचा प्रश्न बघा. एका कॉलेजमध्ये मुलांची आणि मुलींची संख्या 5:3 या प्रमाणात आहे. ओके ओपन केले का पीडीएफ दिली आहे. ठीक आहे पीडीएफ अकॅडमी आपल्या टेलिग्राम चॅनलवर. एका कॉलेजमध्ये मुलांची आणि मुलींची संख्या 5:3 आहे या प्रमाणात आहे. जर 50 मुले कॉलेज सोडतात आणि 50 मुली कॉलेज जॉईन होतात म्हणजे मुली येतात तर हे प्रमाण 9:7 असे बदलते. तर कॉलेजमधील मुलांची संख्या किती होती. इंग्लिश मध्ये वाचून घेऊया. द रेशो ऑफ द बॉईज अँड गर्ल्स इन अ कॉलेज इज 5:3 इफ 50 boys leave the college and 50 girls join the college the ratio become 9:7 the number of the boys in the college. तर बॉईज किती होते कॉलेजमध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे चला लक्ष द्या याला कसं सॉल्व्ह करू आपण. एका कॉलेजमध्ये मुलांची आणि मुलींची संख्या 5:3 आहे. मुले आणि हे मुली. ठीक आहे यांची संख्या काय आहे 5:3 आहे. एवढं तर डाटामध्ये दिलाय. ठीक आहे मग काय होते की या प्रमाणात जर 50 मुले कॉलेज सोडतात आता किती 50 मुले कॉलेज सोडून राहिले. ओके आणि 50 मुली जॉईन होऊन राहिल्या म्हणजे मुलं कॉलेज सोडून राहिले आणि 50 मुली जॉईन होऊन राहिल्या. ठीक आहे ओके तर मग रेशो चेंज होऊन राहिला. तर रेशो किती चेंज होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो तर हे प्रमाण 9:7. ठीक आहे या रेशो मध्ये चेंज होऊन राहिला. तर आपल्याला काय विचारलंय तर कॉलेजमधील मुलांची संख्या किती. तर मुलं किती हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार हा एक्स मेथड बी आहे इथं पुष्कळ 3-4 मेथड यूज करू शकते आपण. ऑप्शन वरून पण करू शकतो. मी जे मेथड सांगेन त्याच्यानी पण करू शकतो आणि एक्स मेथडने तर करू शकतो. चला सगळ्यात पहिले आपण एक्स मेथड पाहून घ्या. अच्छा तुमचे काय राय आहेत कशी करू शकतो तुम्ही सांगा. नाही इथे तर ते मेथड इथे यूज होणार नाही. आपल्याला रेशो इक्वल नाही करायचे आहे. इथे डायरेक्ट दिलेलं आहे की पहिले मुले आणि मुलींची रेशो दिलेला आहे एवढा मग त्याच्यातनं 50 मुलं चालले तर 50 मुली जॉईन होऊन राहिले आणि मग रेशो चेंज होऊन राहिला. मग आपल्याला मुलं किती होते सुरुवातीला ते इथे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे ओके चला तर सगळ्यात पहिले आपण एक्स मेथडने यूज करून बघूया. ठीक आहे आपले जे कन्व्हेन्शनल मेथड आहे. पहिले मुलं किती होते विद्यार्थी मित्रांनो 5x आणि मुली किती होत्या 3x. ओके आता याच्यात काय होऊन राहिलं की मुलं जे आहे ते सोडून चालले तर -50 करू. एवढं तर कळलं ना कारण मुलं सोडून चालले म्हणून -50 करू. पण मुली जॉईन होऊन राहिल्या तर +50 करू. ओके आणि हा रेशो कशात चेंज होऊन राहिला 9/7. ओके आता तुम्ही जर याला क्रॉस केलं ना विद्यार्थी मित्रांनो
तर तुम्हाला x ची व्हॅल्यू किती मिळणार? 100 मिळणार. आता मी तुम्हाला क्रॉस करून नाही दाखवत कारण दोन मेथड मध्ये मी तुम्हाला क्रॉस करून दाखवलं. ठीक आहे, आता ते स्वतः तुम्ही करायचं. फक्त मी उत्तर लिहिला की x ची व्हॅल्यू किती येणार हे पूर्ण समीकरण सॉल्व्ह केल्यानंतर 100 येणार. ठीक आहे, किती? 100 येणार. ठीक आहे, तर आता मुलं किती आहे? 5x. मुलं किती आहे? 5x. तर इथे काय करू? 5 गुणिला आपण 100 करू तर आपल्याला टोटल मुलं किती मिळणार? 500. किती मिळणार? 500. आणि मुली जर विचारले तर मुली किती मिळणार? 300. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी हे झालंय आन्सर. ठीक आहे, हा ऑप्शन पण तुम्हाला काढून दाखवतो. सगळ्यात पहिले आपण आपल्या कन्सेप्टने पहिले याला सॉल्व्ह करू. हे तुम्हाला एवढं कळलं, हे एक्स मेथडनी समजलं का तुम्हाला? काही नाही, 50 मुलं चालले, 50 मुली जॉईन होऊन राहिल्या, रेशो चेंज होऊन राहिला. याला आपण क्रॉस म्हणजे त्या समीकरण क्रॉसने सॉल्व्ह करू. x ची किंमत 100 मिळणार. मुलं किती आपल्याला फाइंड आउट झाले म्हणजे 500 मुलं आहे. ठीक आहे, ही एक मेथड झाली. आता दुसरी मेथड बघा. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. इथेच सांगतो मी तुम्हाला, याचा स्क्रीनशॉट घेऊन घेतो. ओके, हे लिहून घ्या, नाही तर तुम्ही हे लिहून घ्या. हे एक्स मेथड लिहून घ्या तुम्ही पटकन. चला, याला दुसऱ्या मेथडने पण आता सॉल्व्ह करून बघू. जर हीच मेथड जर आपण पेपरात यूज केली ना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 1.5 मिनिट तर लागतोच आपला. कारण एमपीएससी मध्ये टाइम पुष्कळ कमी असते. 30 सेकंदाच्या अंदर आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं असते. ही तर टाइम गेनिंग प्रोसेस आहे, पद्धत आहे. आता मी तुम्हाला अगदी 30 सेकंदाच्या अंदर कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. याचे कन्सेप्ट आपले तेच आहे जे आपण स्टार्टिंग पासून बघत आहोत तेच. ठीक आहे, आपल्याला इथे मुलं किती आहे ते आपल्याला इथे काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. मुलांची संख्या किती आहे. ओके, चला आता सगळ्यात पहिले लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इकडे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट हायली पाहिजे. ठीक आहे, तुमचं वालं पूर्णपणे लक्ष इकडे द्या. सगळ्यात पहिले रेशो काय होता? 5:3. मुले आणि मुलींचा रेशो होता 5:3. 50 मुले चालले तर रेशो बदलला आणि 50 मुली ऍड होऊन राहिल्या तर रेशो बदलला. किती झाला? 9:6. 9:7. ओके, आता मला सांगा 5 आणि हे किती आहे? 3 आहे. ओके, रेशो चेंज होऊन राहिला 9 आणि 7. इथे -50 म्हणजे 50 मुलं चालले. ओके, आणि इथे 50 मुली येऊन राहिल्या. ठीक आहे, थोडं हायली कॉन्सन्ट्रेट ठेवा. ठीक आहे, आता मला सांगा रेशो 5 आहे सगळ्यात अगोदर. जर आता 50 नाही, 100 मुलं असेल, किती? 100 मुलं असेल. जर त्यातून 40 मुलं चालले, किती? 40 चालले, तर इथे जे व्हॅल्यू आहे 100 ची, जे व्हॅल्यू आहे 100 जे आहे, 100 जे आहे, ते इथे किती राहणार? 60 राहणार. एवढं काढून राहिले ना. जर किती 100 मुलं आहे, 40 मुलं गेले तर किती मुलं राहिले? 60. म्हणजे ही संख्या काय आहे? मोठी आहे आणि ही संख्या काय आहे? लहान आहे. ओके, छोटी आहे. तर इकडे लक्ष द्या. आता पहिले रेशो काय होता? 5. 50 मुलं गेले तर मग संख्या लहान व्हायला पाहिजे ना. हे रेशो मध्ये काय? मोठी आहे. आता इकडे बघा, पहिले 3 मुली होत्या, आपण आता एक सोडून दिलो. पहिले 3 मुली होत्या, या 3x मुली होत्या. 50 ऍड होऊन राहिला तर मग रेशो काय व्हायला पाहिजे? मोठा व्हायला पाहिजे ना. मग रेशो मोठा आहे म्हणजे 3 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे. हायली कॉन्सन्ट्रेट ठेवा. ठीक आहे, कारण बघा 50 मुली ऍड होऊन राहिला म्हणून जे रेशो पहिले होता तो चेंज झाला, म्हणजे रेशो जास्त व्हायला पाहिजे. पण पहिले जो रेशो किती होता? रेशो 5x होता. 50 मुलं चालले तर मग रेशो बी तर कमी व्हायला पाहिजे ना. पण हा रेशो कमी नाही होऊन राहिला, म्हणजे कुठेतरी घोड आहे. आपल्याला रेशोला इक्वेट करता आलं पाहिजे. कोणतीही गोष्ट कमी होऊन राहिली तर हे कमी व्हायला पाहिजे, पण हे वाढून राहिली. इथे बरोबर आहे, इथे ऍड होऊन राहिला तर हा रेशो वाढून राहिला. ओके, तर या कंडिशनला काय करायचं बघा, आपल्याला हे अप्लाय करता येते. या कंडिशनला काय करायचं? ह्या दोन्ही रेशोला आपण आपल्या पद्धतीने वाढून घेऊया, आपल्या सेफ्टीसाठी वाढून घेऊया. तुम्ही कितीनी मल्टिप्लाय करू शकता. ठीक आहे, चला मी काय करते, ह्या दोघांनाही इंटू 2 नी मल्टिप्लाय करतो. 5 दुने किती झाले आणि 3 दुने किती झाले? म्हणजे 5 ला 2 नी मल्टिप्लाय केलं आणि 3 ला पण काय केलं मी? 2 नी मल्टिप्लाय करा. आता बघा, आता रेशो काय झाला विद्यार्थी मित्रांनो? चेंज झाला. पहिले 10x मुली होते, 10x मुलं होते, 50 मुलं गेले, 9 राहिले. म्हणजे रेशो बघा मोठ्याहून छोटा झाला, म्हणजे लहान झाला. पहिले 6x मुली होत्या, 50 मुली ऍड झाल्या, रेशो मोठा झाला म्हणजे 7. आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये फिक्स बसलं. ठीक आहे, आता ते काय बसलं? फिक्स बसलं. आता बघा
आता बघा ह्या दोघांचे गॅप काय आहे, सारखी आहे की नाही. 10तून 9 गेले 1 राहिले, 7तून 6 गेले 1 राहिले. ओके, म्हणजे आपल्याला म्हणता येणार इथे की 1 ची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. 1 ची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. ओके, इथपर्यंत पोहोचले. 1 ची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. आपल्याला कोणाचा काढायचं आहे, मुलं किती आहे ते फाइंड आउट करायचे आहे. नवीन रेशो मध्ये मुलं किती आले, 10, म्हणजे 10x आले. ठीक आहे, 10x गुणिला म्हणजे 10 गुणिला 50 केलं तर किती मिळाले, 500. जर अशाच प्रकारे मुलीची संख्या काढायची राहिली तर किती आहे मुली, 6 गुणिला म्हणजे मुलीची संख्या किती आली, 300. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं म्हणून थोडा वेळ लागला त्याला. आता इथे मी तुम्हाला करून दाखवतो. बघा पहिले रेशो हा होता, पण हा कमी चालला म्हणून इथे किती आले, 9 आले. पण इथे आपल्याला काय पाहिजे होते, 5 पेक्षा इथे कमी व्हॅल्यू पाहिजे, ही मोठी येऊन राहिली. म्हणून मी काय करतो, इथे इंटू 2 करून देतो, म्हणजे रेशो आपला चेंज झाला. हा 10 झाला आणि हा 6 झाला. आता गॅप कितीची आहे, 1 ची. 1 ची गॅप म्हणजे किती, 50. विचारलं कोणाच्या बद्दल आहे, मुले. मुलेच्या नवीन रेशो किती आले, 10 इंटू 10 म्हणजे 500. बघा 30 सेकंदाच्या अंदर आपण याला सॉल्व्ह केलं. केलं की नाही, कन्सेप्ट क्लिअर असेल, विजन क्लिअर असेल, तुमचे डायरेक्शन बरोबर असेल, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमची अप्रोच बरोबर असेल ना, तुम्ही लवकरात लवकर या प्रॉब्लेमला एवढ्या म्हणजे 30 सेकंदाच्या अंदर सॉल्व्ह करून ते आपली जी आहे ना 15+ स्ट्रॅटेजी वाला जो व्हिडिओ आपण घेऊन राहिलो आहोत, 15+ स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपण अशा मेथडने पटापट प्रॉब्लेम 20 चे 20 सॉल्व्ह करून लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, जे आपली 15+ मार्क एमपीएससी प्री मध्ये घेण्याची जी आपली स्ट्रॅटेजी आहे ती नेहमी अशा प्रॉब्लेमला सॉल्व्ह केल्याने लवकरात लवकर आपली स्ट्रॅटेजी क्लिअर होऊ शकते. ठीक आहे, एक्स मेथडने न सॉल्व्ह करता कन्सेप्च्युअल मेथडने गेलो ना विद्यार्थी मित्रांनो, तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येते. आणि हे सगळं काही तुम्हाला कुठे शिकायला मिळणार, तर बीडीएस अकॅडमी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर. म्हणून जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे, आता नेक्स्ट मेथड पण आपण बघणार आहोत. पहिले एक्स मेथड बघितली, हे कन्सेप्च्युअल मेथड बघितली. आता नेक्स्ट मेथड मी तुम्हाला ऑप्शनहून कसं सॉल्व्ह करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. कधी कधी ऑप्शनहून पण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एकाच प्रॉब्लेमला आपण 3 प्रकारे कसं सॉल्व्ह करू. ठीक आहे, बाकी विद्यार्थ्यांनी लिहून घ्या पूर्ण प्रॉब्लेम. चला आता याच प्रॉब्लेमला आपण ऑप्शननी सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट घेऊन घेतो. चला लक्ष द्या, मुले आणि मुली यांचा रेशो दिलाय 5:3. 50 मुले चालले तर रेशो चेंज होऊन राहिला आणि 50 मुली जॉईन झाल्या तर हा रेशो अशा प्रकारे 9:7 मध्ये चेंज झाला. आता मी म्हटलंय की ऑप्शन म्हणून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ऑप्शन मेथडने. तर मी नेहमी सांगतो की कधी बी चाहे रिजनिंग असो या मॅथ असो, सगळ्यात पहिले ऑप्शन सी चॉईस करायचा. काय करायचा, एबीसीडी दिलं राहते, ऑप्शन सी चॉईस करायचा, त्यानंतर बी चॉईस करायचा, मग A1 चॉईस करायचा आणि 4 चॉईस करायचा. ठीक आहे, हा पॅटर्न आहे. कारण याच्यातनं आपल्याला ठीक आहे कधी पण जो एक्झामिनर असते पहिल्याच ऑप्शन मध्ये उत्तर देत नाही अशा प्रकारचे. ठीक आहे, बी या सी मध्ये देत असते, सगळ्यात पहिले सी घेऊन चालायचा. ओके, चला आता मला तर माहित आहे की आपलं उत्तर 500 आलं म्हणून सर तुम्ही तर 500 घेऊन चालले असे तुम्ही म्हणणार, पण आपण आपली स्ट्रॅटेजी फॉलो करू, आपल्याला सी वरूनच जायचं आहे. ठीक आहे, ओके चला. तर मी ऑप्शन काय घेतो, चला तुमच्या डाऊटसाठी मी सी न घेता बी घेऊन दाखवतो. ठीक आहे, चला बी घेतलं. जर समजा ऑप्शन मी बी घेतलं आणि मुलांची संख्या किती काढली विद्यार्थी मित्रांनो, मुलांची संख्या मी 400 काढली. ठीक आहे, तर मी 400 काय करू, इथे पुट करतो. ऑप्शन वरून मी 400 घेतले. ठीक आहे, तर हे किती गुणा होऊन राहिले, किती गुणा, 20 गुणा. ठीक आहे, 20 गुणा होऊन राहिले का, 5 8 40, 80 गुणा होऊन राहिले. ठीक आहे, किती गुणा होऊन राहिले, 80 गुणा. ठीक आहे, आणि समजून घ्या जर आता मुले किती आहे, 400, किती गुणा होऊन राहिले, किती पट होऊन राहिले, 80 पट. तर मुली पण 80 पट होणार, म्हणजे मुली किती निघणार, 240. आता ह्या दोघांमध्ये काय करायचं आहे, 50 इथनं मायनस करायचे आहे, 50 इथनं प्लस करायचे आहे आणि हा रेशो 9:7 आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर हे किती आहे, 400. मुलं किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 400. मुली किती आहे, 240. आता इथनं काय होतंय, मुलं 50 मायनस होऊन राहिले तर वाचले किती, 350. आणि इथे 50 मुली जॉईन होऊन राहिल्या तर किती झाले हे, 290. आता बघा
का रेशो आपल्याला दिसून राहिला 35:29. 29 तर कुठे कटतच नाही म्हणा, ठीक आहे. म्हणजे हा रेशो याला मॅच करून राहिला का विद्यार्थी मित्रांनो? याला मॅच करून राहिला का? नाही. हा आपल्याला रेशो मॅच करून दाखवणं पडेल. म्हणून हा काय होणार? रॉंग होणार. ठीक आहे. आता आपण घेऊ विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी. आता काय घेऊ आपण? ऑप्शन सी. मुले आणि मुली. ठीक आहे. हे मुले झाले आणि हे मुली झाले. यांचा रेशो दिलाय 5:3. ओके. आता लक्ष द्या. आता मी काय म्हणतोय की ऑप्शन सी मध्ये मुलं किती आहे? 500. हे आपण उत्तर काढलं की मुलं 500 आहे असे ऑप्शनवरून कन्सिडर केलं. किती पट होऊन राहिले? 100 पट. व्हेरी गुड. तर मग मुली किती होणार? 300. ओके. हे पण काय होणार? 100 पट. म्हणजे मुलं आणि मुले आपल्याला माहिती पडलं. आता 500 मधून काय झालं? 500 मधून काय होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? 50 मुलं चालले. तर राहिले किती? आणि मुली जी आहे 300 आहे त्यात 50 विद्यार्थी ऍड होऊन राहिले. तर किती झाले टोटल मुली? ओके. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता बघा, इकडे बघा. 5×9 45, 5×7 35. बरोबर हा रेशो मॅच झाला. हा रेशो आणि हा रेशो मॅच झाला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपलं जे उत्तर आहे 500 हे काय आहे? करेक्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन 1 पण सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. चला लिहून घ्या हे ऑप्शन वरचं. चला. तर आपण या प्रॉब्लेमला आपण कन्व्हेन्शनल मेथड एक्स मेथडने पण बघितलं. ठीक आहे. माझी जी स्टॅटिक मेथड आहे त्याच्याने पण आपण सॉल्व्ह करून बघितलं आणि ऑप्शन मेथडने पण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून बघितलं. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सेम तुमच्यासाठी अशाच प्रकारे एक देऊन राहिलो. तुम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला. आता कोणत्याही एक किंवा दोन मेथडनीच आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. नाहीतर व्हिडिओ खूप लंबा होऊन जाणार आपला. चला लक्ष द्या सगळ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. मोबाईलमध्ये बघा सगळ्यांनी. ठीक आहे. एका कॉलेजमध्ये मुलांची आणि मुलींची संख्या 7:4 आहे या प्रमाणात आहे. जर 70 मुले कॉलेज सोडतात आणि 30 मुली कॉलेज जॉईन होतात तर हे प्रमाण 5:3 असे बदलते. तर कॉलेजमधील मुलांची संख्या किती होती ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. In a college, the ratio of boys and girls is 7:4. If 70 boys leave the college and 30 girls join the college, the ratio become 5:3. The number of the boys in the college is. आणि हे त्याचे ऑप्शन आहे. ठीक आहे. हे त्याचे ऑप्शन आहे. चला लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आता बॉईज आहे आणि हे गर्ल्स आहे. ओके. यांचा सुरुवातीचा रेशो दिलेला आहे 7:4. बॉईज किती सोडून चाललेले आहे सुरुवातीला? 70. आणि मुली किती ऍड होऊन राहिलेल्या आहे? 30. ओके. तर प्रमाण चेंज होऊन राहिलं म्हणजे रेशो चेंज होऊन राहिला. कसा होऊन राहिला? 5:3. बघा. आता इथे लक्ष द्या सगळ्यांनी. पहिले बॉईज किती होते? 7. 70 गेले तर किती राहिले? 5. म्हणजे रेशो बरोबर घेतला त्यांनी इथे. पहिले मुली किती होत्या? 4. इथं मुली ऍड झाल्या तर रेशो वाढायला पाहिजे होता. ठीक आहे. पण जर आपण आता जर मी म्हटलं की याला असं करून बघूया 7 × 2 तर 7 दुनी किती होणार? 14. 4 दुनी किती होणार? 8. पण तरी पण मुली काय होणार? वाढायला पाहिजे होत्या तर त्या कमीच आहे. तर आपण इथे अशा प्रकारे × 2 करू नाही शकत. ठीक आहे. जिथे करू शकतो तिथेच करू शकतो. इथे आता आपण तशा प्रकारे × 2 करू नाही शकत. जर याला × 2 केलं ह्या रेशोला × 2 केलं तर काय होणार? 5 दुने 10 आणि 3 दुने 6. म्हणजे पहिले विद्यार्थी 7 होते. मग 70 गेले तर रेशो कमी व्हायला पाहिजे. हे वाढून राहिलं. आता बघा इथे 2 कंडिशन अप्लाय झालं. इथे × 2 केलं तर इथे फरक पडून राहिला. इथे × 2 केलं तर ठीक आहे 30 ऍड होऊन राहिले तर रेशो चेंज होऊन राहिला. हा मोठा होऊन राहिला. पण हा लहान व्हायला पाहिजे ना. म्हणजे इथे आता आपली ते जे मी मेथड सांगितली होती स्टॅटिक मेथड माझीवाली ते इथे काम नाही करणार. ठीक आहे. तर मग इथे काय करायचं? इथे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? इथे काही नाही. आपली एक्स मेथड घेऊन चालायची. ठीक आहे. एक्स मेथड कोणती? पहिले किती होते? 7x. बॉईज आहे. गर्ल्स किती आहे? 4x आहे. ओके. बॉईज 70.
चालले, गर्ल्स 30 ऍड होऊन राहिले, ओके, आणि रेशो चेंज होऊन राहिला 5/3. ठीक आहे, रेशो काय चेंज होऊन राहिला 5:3. आता याला क्रॉस करा, एक्सची मेथड काढा. ठीक आहे, कसं करणार? 7×3 = 21x मायनस 7×3 = 21 आणि हे 0 इज इक्वल टू 5×4 = 20x आणि 3×5 = 15 आणि हे 0. ठीक आहे, चला हे 21x आहे, 20x आहे. 20x आपण इकडे लेफ्ट हँड साइडला घेऊन घेऊया, म्हणजे 21 मधून 20 गेले, x राहिले, ओके. आणि हे किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 150. किती आहे? 150. हे -210 आहे, म्हणजे -210 आहे. आपण राईट साइडला घेऊन जाऊ तर +210 होणार, म्हणजे टोटल किती झाले विद्यार्थी मित्रांनो? हे 360. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 360 आली. किती आली? x ची व्हॅल्यू 360. आपल्याला काढायचं काय आहे? तर कॉलेजमधील मुलांची संख्या किती? तर मुलं स्टार्टिंगला किती होते? 7x होते, म्हणजेच याला काय लिहिता येणार? 7 × 360. किती होणार हे? 700 साइन 7×42 चे 2 हातचे 4, 7×3 = 21 आणि 4 = 25. 2520 ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन बी. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, लिहून घ्या. अशा प्रकारचे जर तुम्ही प्रॉब्लेम करत राहिले ना विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कन्सेप्ट जे आहे ना ते आपोआप ओपन होत जाणार. तुम्हाला समजत जाणार की आपल्याला कुठे कशा प्रकारचा कोणता कन्सेप्ट यूज करायचा आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला डील नाही करणार तर मग तुम्ही बेसिक्सवरच लटकून राहणार, आणि मला नाही वाटत की तुम्ही बेसिक्स पर्यंतच मर्यादित राहिले पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर जेवढे पण प्रश्न आज मी घेत आहोत थोडे हाय लेवलचे आहे, कन्सेप्च्युअल आहे, त्याला समजून घ्या. जर समजत नसेल तर व्हिडिओ आणखी 2-3 वेळेस बघा, पण तुम्हाला समजणं महत्त्वाचे आहे. जर रेशो मध्ये हे कन्सेप्ट समजले तुम्हाला, तर अशाच प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेज, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स सगळीकडे तुम्हाला हे कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, हे रामबाग कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून या कन्सेप्टला चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. कधी पण कोणी पण तुम्हाला जर विचारलं तर अशा प्रकारे तुम्हाला या कन्सेप्टचा यूज करून या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, चला एक कन्सेप्च्युअल बेस, तसं ते मी तुम्हाला एक्स मेथडनी पण समजून सांगत आहो, कन्सेप्टनं पण समजून सांगत आहो आणि ऑप्शन मेथडनी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सांगत आहो. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम अशाच प्रकारे आपण बघूया एका दुसऱ्या कन्सेप्टवर बेस. ठीक आहे, चला या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनी. चला प्रॉब्लेम वाचून घेऊया आपण. एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या यांचे प्रमाण 15 मुली निघाल्यावर 2:1 होते. त्यानंतर 45 मुले निघाल्यावर हे प्रमाण 1:5 होते. तर सुरुवातीला गटात मुलींची संख्या किती होती? The ratio of a number of boys to that of girls in a group become 2:1 when 15 girls leave, but afterward when 45 boys also leave, the ratio become 1:5. Originally the number of girls in the group was. ठीक आहे, तर सुरुवातीला गर्ल्स किती होते ते तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. प्रश्न काय म्हणत आहे मी तुम्हाला नीटपणे समजून सांगतो की एका गटातील मुलं आणि मुली, ठीक आहे, मुलं म्हणजे बॉईज आहे आणि हे गर्ल्स आहे. ओके, किती आहे मला नाही माहिती, पण इथे काय म्हणत आहे प्रश्नाकडे लक्ष द्या. एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या यांचे प्रमाण 15 मुली निघाल्यानंतर किती आहे? 2:1. म्हणजे पहिले काय होऊन राहिलं बघा, पहिले काय होऊन राहिले इथे 15 मुली काय होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, पहिले काही पण रेशो असेल या काही पण बॉईज आणि गर्ल्स किती पण असेल, इथून पहिले 15 मुली काय होऊन राहिल्या? रिमूव्ह होऊन राहिल्या. पहिले 15 मुली निघून राहिल्या. त्याच्यानंतर रेशो किती बनून राहिला त्यांचा वाला? 2:1. 15 मुली निघाल्यानंतर रेशो बनून राहिला 2:1. ओके, मग काय होतंय की त्यानंतर 45 मुले निघाल्यानंतर हे प्रमाण 1:5 होते. आता इथे पहिले 15 मुली निघाल्या, मग इथे किती मुलं निघून राहिले? 45, आणि रेशो किती बनून राहिला विद्यार्थी मित्रांनो? 1:5. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर सुरुवातीला गटात मुलींची संख्या किती म्हणजे गर्ल्स किती होते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, बघा किती जबरदस्त कन्सेप्ट आहे. सगळ्यात पहिले काय होऊन राहिलं की मुली चालल्या, 15 मुली चालल्या, मग त्यांचा रेशो हा होऊन राहिला.
मग याच्यातनं मुले 45 निघून चालले, मग रेशो अशा प्रकारे चेंज होऊन राहिला. रेशो काय होऊन राहिला? चेंज होऊन राहिला. तर सुरुवातीला गर्ल्स किती होत्या ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीला गर्ल्स किती होत्या ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार? कसं फाइंड आउट करणार? चला, सगळ्यात पहिले आपण एक्स मेथडनी बघूया. एक्स मेथडनी या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह केलं जातं हे विसरून जा. ठीक आहे, सगळ्यात पहिले 15 मुली चालल्या तर रेशो किती होऊन राहिला? 2:1. आपण आता इथून स्टार्ट करू. ठीक आहे, इथून स्टार्ट करू. बॉईज आणि गर्ल्स, ठीक आहे, मुलं आणि मुली हे किती आहे? 2x आहे आणि मुली काय आहे? xx आहे. ठीक आहे, इथून स्टार्ट करून राहिलो आपण. ठीक आहे, इथून. ठीक आहे, तर जेव्हा 45 बॉईज निघून राहिले तर रेशो काय होऊन राहिला? 1:5 होऊन राहिला. म्हणजे बॉईज किती आहे? 2x. किती निघून राहिले? 45 मुलं. आणि गर्ल्स किती आहे? x आहे. इथून काही निघून राहिले का? काहीच नाही निघून राहिले. आणि रेशो काय होऊन राहिला? 1:5. ठीक आहे, रेशो काय होऊन राहिला? 1:5. ठीक आहे, यालाच कसं लिहिता येते पुन्हा? याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 गुणीला पूर्ण याला मल्टिप्लाय करायचे, एच गुणीला 1 मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे, आता 5 गुणीला इथे मी डायरेक्ट करतो. ठीक आहे, 5 गुणीला या टर्मला पूर्ण मल्टिप्लाय करतो. 5 दुने 10 म्हणजे 10x मायनस आता 45 गुणीला 5 तर किती होते? 5 5 25 चे 5 हातचे लागले 2 5 20 आणि 2 किती होते? 22. ठीक आहे, इजिकल टू किती होणार? हा x होणार. ठीक आहे, इथपर्यंत आले. आता हे जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो 2 to 5 225 जे आहे ते आपण राईट साइडला नेऊ, कारण हे मायनस आहे तर प्लस होऊन जाणार. आणि हा x जो आहे हा 10x मधून मायनस करू, म्हणजे आपल्याला काय मिळणार? 9x इक्वल टू 2 to 5. मग इथून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार. काय मिळणार? x ची व्हॅल्यू. तर बघा आता 9x इक्वल टू किती आले? 2 to 5. 25 9 225 होते. किती होते? 25 9 225. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 25. जर 25 चा फाळा म्हटलं आपल्याला तर 25 9 225 होते. तर x ची व्हॅल्यू किती आली? 25. आता बघा, तर मग आपल्याला एवढं तर कळलं. काय कळलं? x ची व्हॅल्यू 25. तर x इक्वल टू म्हणजे किती आहे? हे जर 2x आणि 1x ठेवलं तर इथे किती मिळाले आपल्याला? 25. आणि हे किती होणार? 50. ठीक आहे, कळलं एवढं? म्हणजे x आहे बघा, हे रेशो काय आहे? 2x आणि x आहे. x ची व्हॅल्यू किती मिळाली? 25. ओके, आणि हे x की 2 इंटू x हे किती झाले? 2 इंटू x किती झाले? 50. हे स्टुडंट किती झाले? 50. आणि हे किती झाले? 25. तर इथे व्हॅल्यू किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? 25. आता बघा, हे 25 केव्हा झाले? जेव्हा 15 मुली इथनं निघाल्या. आणि आपल्याला काय विचारलंय की इथे स्टार्टिंगला गर्ल्स किती होत्या? तर ज्या 15 मुली निघाल्या होत्या त्या 25 मध्ये काय करू आपण? ऍड करू. म्हणजे टोटल किती झालं? हे 5 आणि 5 10 चे शून्य हातचा आहे म्हणजे 40. टोटल गर्ल्स किती होत्या? 40. हे झालं उत्तर. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके, एक वेळेस पुन्हा लक्ष द्या, व्यवस्थित प्रकारे मी तुम्हाला सांगून देतो. पहिले 15 मुली निघाल्या तर रेशो हा झाला. मग त्यानंतर 45 मुलं निघाले तर मग रेशो हा झाला. आता आपण एक्स मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणून प्रॉब्लेम आपण इथून स्टार्ट केलं. 2x मधून 45 काढले, अपॉन मध्ये x आणि रेशो मिळाला 1:5. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, x ची व्हॅल्यू मिळाली 25. म्हणजे मुली आपल्याला मिळाल्या 25 आणि मुलं मिळाले 50. ठीक आहे, मग काय होऊन राहिले? हे 25 केव्हा आले? जेव्हा 15 मुली निघाल्यानंतर 25 आले ना. तर आपल्याला स्टार्टिंगला किती मुली होत्या ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर 25 प्लस 15 केले तर किती आले? 40. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, यालाच आपण दुसऱ्या मेथडने पण बघणार आहोत. तोपर्यंत ही एक्स मेथड लिहून घ्या तुम्ही. चला, आता याच प्रॉब्लेमला आपण फास्ट ऑप्शननी करूया आणि आपल्या स्टॅटिक मेथडनी जे माझी आहे त्याच्यानी करूया. ठीक आहे, सगळ्यात पहिले आता ऑप्शननी कसं सॉल्व्ह करून याच प्रॉब्लेमला बघा. ठीक आहे, याला मी रफ करतो. इथे 15 मुली निघून राहिल्या. ठीक आहे, चला आता आपल्याला उत्तर माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. उत्तर किती आहे? ठीक आहे, 40. चला, ऑप्शननी जर याला कसं सॉल्व्ह करा, जर समजून जा की मी समजलं की पूर्ण गर्ल्स किती आहे. आता ऑप्शननी यासाठी सॉल्व्ह करून राहिलो आणि ऑप्शननी आपल्याला पोहोचायचं कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. म्हणजे 1:5 या रेशो पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. जर आपण ऑप्शन घेतला आणि शेवटपर्यंत आपण 1:5 या रेशो पर्यंत पोहोचलो तर आपलं ऑप्शनचं उत्तर काय होणार?
राईट होणार. ठीक आहे. चला मी ऑप्शन घेऊन राहिलो किती 40. ठीक आहे. ऑप्शन सी. चला तर गर्ल्सची संख्या किती आली 40. हे झालं उत्तर. आता याला याच्यासोबत कम्पेअर करूया. म्हणजे स्टार्टिंगला गर्ल्स किती होत्या 40. त्यातनं 15 गर्ल्स गेल्या तर राहिल्या किती? किती राहिल्या? 40 मधून 15 गेले. किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 25. जर 40 मधून गर्ल्स 15 गेल्या तर 25 राहिले. ओके. ठीक आहे. हा 40 मधून 15 गर्ल्स गेल्या तर राहिले किती 25. आता रेशो मध्ये पाय, रेशो मध्ये काय आहे? हा 1 आहे तर हा 2 आहे. तर गर्ल्स 25 आहे तर बॉईज किती होणार? 50 होणार. कारण हा 1 आहे रेशो मध्ये, बॉईज किती आहे रेशो मध्ये 2 आहे तर किती झाले 50. आता काय होऊन राहिलं लक्ष द्या. आता काय होऊन राहिले की ह्या 50 मधून 45 बॉईज काढले. 50 मधून 45 गेले तर किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 5. पण मुली तर जशाच्या तशाच आहे. मुलीमध्ये काही चेंजेस होऊन राहिले का? मुलीमध्ये चेंजेस होऊन राहिले होते इथे, पण इथे जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच आहे. फक्त 50 मधून 45 बॉईज गेले. आता बघा काय रेशो, आता रेशो आपल्याला एकाच 5 यायला पाहिजे. 5 एक 5 आणि 5 5 25 आला रेशो. पकडलं आपण रेशोला बरोबर कम्पेअर केलं. हे असते ऑप्शन मेथड. बघा एक्स मेथड पेक्षा किती फास्ट आपण ऑप्शन मेथड थ्रू सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. हे आपण मेथडला तुम्ही लिहून घ्या. चला आता आपली जे कन्सेप्च्युअल मेथड आहे ते आता आपण इथे बघूया की या कन्सेप्च्युअल मेथडनी या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. चला हे तर ऑप्शन मेथड झाली, एक एक्स मेथड झाली. आता आपली कन्सेप्च्युअल मेथड बघूया. ठीक आहे. बॉईज आणि गर्ल्सचा रेशो दिले माहिती नाही, पण जेव्हा 15 मुली निघून जातात तेव्हा रेशो होते 2:1 आणि जेव्हा 45 बॉईज निघून जातात तेव्हा रेशो होते 1:5. ठीक आहे. तर आपल्याला मुलींची संख्या सुरुवातीला फाइंड आउट करायची आहे. तर कसं करणार? आता सगळ्यात पहिले लक्ष द्या. चेंजेस कुठे होऊन राहिले इकडे लक्ष द्या. इथे रेशो काय आहे? 1 आहे. इथे रेशो काय आहे? 5 आहे. मला सांगा ह्या दुसऱ्या टर्म मध्ये गर्ल चेंज होऊन राहिले का? नाही. तर मग याचा रेशो काय असायला पाहिजे? सारखा असायला पाहिजे ना. इथं 1 आहे तर इथे बी 1 असायला पाहिजे. या इथे 5 आहे तर इथे पण 5 असायला पाहिजे. कारण इथून मुली चालल्या नाही. हा इथनं मुली चालल्या तर रेशो कमी होऊन राहिला. बरोबर आहे. 2 मधून काही मुलं गेले तर 1 होऊन राहिला तर आपण मानू शकतो. पण हे काय गर्ल्स आहे. गर्ल्स ह्या रेशो मधून ह्या रेशो म्हणजे इथे पहिले ज्या मुली होत्या त्याच मुली इथे पण पाहिजे. रेशो चेंज व्हायला नाही पाहिजे, पण इथे रेशो चेंज होऊन राहिला. तर या रेशोला चेंज होऊन राहिला तर याला काय करायचं? सारखा करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करायचा कारण इथे चेंजेस काही नाही होऊन राहिले ना. तर आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, ह्या 5 ला ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू इंटू 5 आणि ह्या 1 ला ह्या दोन्ही टर्मना मल्टिप्लाय करू. ठीक आहे. तर रेशो काय होणार आता? 5 एक 5, 5 दुने 10. ओके. आणि याचा रेशो काय होणार? 5 एक 5 आणि हा 1 जसा तसा राहणार. चला एवढं कळलं. म्हणजे रेशो काय झाला आता? रेशो काय झाला विद्यार्थी मित्रांनो? चेंज झाला. आता बघा रेशो चेंज झाल्यानंतर ठीक आहे. रेशो कोणता आहे? हा वाला. ठीक आहे. हा रेशो आता आपल्याला नवीन रेशो मिळाला. आता बघा 45 बॉईज चालले. म्हणजे आता रेशो जो आपल्याला नवीन मिळाला 10, 1, 5 आणि हे 5. ओके. हे काय आहे? बॉईज आहे आणि हे गर्ल्स आहे. आता इथून किती बॉईज चालले? 45. तर याच्या रेशोमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 9चा. बॉईज किती चालले विद्यार्थी मित्रांनो? 45. तर मग 1 ची व्हॅल्यू किती होणार? 9/45. 1 ची व्हॅल्यू किती झाली? 5. ठीक आहे. तर आता इथे म्हणू शकू तर गुणीला 5 इथे करू आणि गुणीला 5 आपण इथे करू. तर 5 5 काय होणार? 25 होणार विद्यार्थी मित्रांनो. 5 10 काय होणार? 50 होणार. ठीक आहे. म्हणजेच इथे किती व्हॅल्यू आली? 25 आली आणि इथे किती आली? 5 गुणीला 10 केलं तर 5 गुणीला 10 करू आपण तर 50 आले विद्यार्थी मित्रांनो. मग सुरुवातीला मुली किती होत्या? ह्या जो 15 मुली निघून गेल्या होत्या त्याला ऍड करू आपण. म्हणजे टोटल किती मिळणार आपल्याला? 40. म्हणजे सुरुवातीला मुली किती होत्या? 40. अशा प्रकारे आपल्या कन्सेप्ट मेथडने पण आपल्याला याला सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. जरी हॉचपॉच झालं असेल तर व्हिडिओला स्टॉप करून करून थोडं स्टॉप करून ऐका. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार. तरी मी एक वेळेस पुन्हा सांगतो. 15 मुली निघून गेल्या, रेशो हा होता, मग हा होता. पण ऍक्च्युअली काय होते इथे मुलीच्याच काहीच चेंजेस नाही दिसून राहिलं, म्हणून या रेशोला सारखं करण्यासाठी इंटू ह्या दोन्ही टर्मला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्या दोन्ही टर्मला 1 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आपल्याला नवीन रेशो मिळाला 10 आणि 5, 1 आणि 5. ठीक आहे. तर आता इथून 50 मुलं चालले म्हणजे 10 मधून 1 गेला तर 9 ची व्हॅल्यू किती आहे? 9 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 45. 9 ची व्हॅल्यू 45 आहे तर मग 1 ची व्हॅल्यू किती होणार? 5. 5 गुणीला 10 केलं आणि 5 गुणीला 5 केलं म्हणजे हे किती मिळाले गर्ल्स? 25
आणि बॉईज किती मिळाले 50. ठीक आहे. पण 25 केव्हा आले जेव्हा 15 मुली निघून गेल्या म्हणून. ठीक आहे. तर 25 मध्ये 15 ऍड केले तर सुरुवातीला किती मुली होत्या 40 हे आपल्याला माहिती पडलं. ठीक आहे. चला लिहून घ्या याला. तर विद्यार्थी मित्रांनो याच प्रश्नावर बेस आणखी एक प्रश्न मी तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून देत आहोत. लक्ष द्या इकडे. ओके. हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या याप्रमाणे नाही, एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या यांचे प्रमाण 10 मुली निघाल्यानंतर 3:2 होते. त्यानंतर 30 मुले निघाल्यानंतर हे प्रमाण 1:4 होते. तर सुरुवातीला गटात मुलींची संख्या किती होती? सेम जशा प्रकारे मी सॉल्व्ह केले विद्यार्थी मित्रांनो 3 वेळीनी, तशाच प्रकारे तुम्ही पण एक आहे आपली एक्स मेथडनी, दुसरी ऑप्शन मेथडनी आणि तिसरी आपल्या कन्सेप्च्युअल मेथडनी. ठीक आहे. ह्या तिन्ही मेथडनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही हे दोन प्रॉब्लेम मी याच्या अगोदर शिकवलेला आणि हा प्रॉब्लेम 3 ते 4 वेळेस करून बघितला आणि कन्सेप्ट तुमच्या डोक्यात गेले विद्यार्थी मित्रांनो, तर मग तुम्हाला हा प्रॉब्लेम कधी पण केव्हा पण कोणी अशा प्रकारचे कन्सेप्टवर बेस प्रॉब्लेम विचारला ना, तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार. मेन म्हणजे तुम्ही कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे जास्त फोकस करा. ठीक आहे. हा प्रश्न सेम जसा तसा आहे जसा मी घेतलेला आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे, कन्सेप्ट तेच आहे. तर जो कोणी विद्यार्थी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि ह्या जो फाउंडेशन बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 5व्या पासून तर ज्यांना कोणाला मॅथ आणि रिझनिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करायचं आहे, जिथे मॅथ आणि रिझनिंग विचारले जातात, ज्यांचा मॅथ आणि रिझनिंग स्ट्रॉंग होत नाही, ज्यांचा स्कोर वाढत नाही आहे, त्यांनी प्लीज बीडीएस अकॅडमी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे फाउंडेशन बॅच जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथे जॉईन व्हा. दररोजचे आम्ही व्हिडिओ टाकत असतो, रेकॉर्डिंग व्हिडिओ असतात, समोर विद्यार्थी बसलेले असतात, त्यांचे जे काही डाऊट्स असते ते आपण इथे घेत असतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेशो आणि प्रोपोर्शन याच कन्सेप्टमध्ये. समोर आपण बघणारा प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण काय असते, त्याच्यावर येणारे प्रश्न काय असतात, परीक्षेमध्ये कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात, पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात, वन भरतीमध्ये कशा प्रकारचे असतात, सरळ सेवा, एमपीएससी हे सगळे प्रश्न आपण प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत बघत राहा बीडीएस अकॅडमी या चॅनल आणि हसत राहा. धन्यवाद.